माणसं असता काय चुलीपाशी ना आता गॅस पाशी कसं रे वारं सुटलंय बघा फाट वारं सुटलंय माणूस असं बाहेर उभा राहिलं तर उडून जाईल उडून वाऱ्याने एवढं वारं सुटलंय मी बघा बँकेत ट्रक वाया घातलीये त्या दुरीवर तर उडून पाक तिकडं पलीकडे चालले काय करायचं म्हणून बघा चुलीत काय जाळ राहणार नाही आपल्याला पोळण म्हणून गॅसवर करावी तर आज घातली ती बघा अंडी शिजायला कारण ही दोघं बी कटाळे येते भाऊजी बहीण ह्यांनी म्हणून अंडी घातली ती आमचं सोमवार आहे म्हणजे आमचं नाही तर आम्ही दोघी खात नाही सोमवार म्हणून बघा सोमवारचं आम्ही खात नाही त्यामुळे त्यांच्या पुरतील पोरांपुरतील 11-12 ते टाक की त्या दुधात काहीतरी अगं दूध उकळून काढायचं वयस झालं आणि चहा ठेवलाय बघा गावातल्या आत्या आल्या त्या रोशन आत्या आमच्या काय कुठल्या काय आणले ताटात काय आणलेच काय मग नीट खाना बसून डाग पडते अंगाला हिथं बस खाली डाळिंब बघून आत्याने दिलंय सर खाऊ दे खाऊ त्यांना सोलायचं परत ते सोडून द्यास नाही बाई, चारच खाली गुळमाट आहे आवडा कामाला गेलं तर तिथनं घेऊन आले ते आता इकडं आहे ते आणली गॅस घाम ए कुठे हो आई कुठे गेले हाय ना चहा ठेवलाय नाही तर आता जातील हो आत्या जाऊ नका चहा ठेवलाय शिजायला या मग अशा आल्या करायचं लगेच करू नका म्हटलं लगेच घेऊन करू आले नका मी पिऊन आले म्हणल्या मग मी म्हणलं बसा व्हायचं परत मग करावा तर पोरी सांगाय आल्या अंडी शिजाय घालून कालवण करायला सांगितलंय गुडे लसूण गुडे आहो प्लेट लसूण खोबरं कुठू द्या थोडस उगाच रबरबीत त्या दोघांपुरतं एवढ्या 2 वाट्या केल्या तर 20ला वगुळ म्हणल्यावर भरपूर होत काय केलंय सकाळी दूध तापवायचं जाणार मग जाव आले शिगडी ठेवून आणि त्या चहाला दूध ठेवलं दूध जाईल का तू नाही लय शिगडी तापली लाल बडक झाली येऊ आहे उघडं ठेवले नाही लगेच जाणार दूध फ्रीज मधलं आहे असं शिजून निघलं बाय लगेच ए तीच सांडशी म्हणा तू चात घालणार काय येडपाट हा ठेव बघा आजी बोलवायली तर एक आड्याला पेट नाही त्याला. आत्या कसलंच खात नाही ते अंडी मटण आजीला मध्ये का राहणार फिरते टाक की त्यात उकळतोय ए दिदी कुठे आहे आजीला म्हणा गावातल्या चिकण्याची भाजी नेत आहे का कुठे गेली आज जाऊ दे होती बोलून मला बोलली परत दूध काढायला का ह्यात मग का होय आता मग चहा आला की तापत इथं गॅसवर दूध तापणार म्हणजे शिगडीवर दूध तापायचं काय हुशार पोरगी. वारं लागतंय त्याला खिडकीला पाहिजे उकडून पाक गहमानाची नोंद येते दरवाजला आज इराला बसलो होतो जसं स्वयंपाक केलाय आणि वर येऊन काट्यावर जेवण केलंय घरी येऊ का भाकरी करून पापड्या तळल्या अजून परत खाऊन बघा झोपलो बसलो आणि उठून ताटभर ठेवलं तळून पोरांनी येत जात पाक उडवलं भाऊजी खवळत होतं तळान तळू नका तेलकट पोरं आजारी पडल्यावर सांगितलंय माणसाला आता लेकरं बरी झाली ती आजी आली एवढा पुढे काढ अगं मला बी प्यायचं आहे की मग तू चहालाही कशाने होतोय म्हणते मला वाटलं त्यात बसत नाही म्हणून म्हणते त्या डब्यात काढ की चहा पुडा ती बारकी साखर नको टाकू चहाला ती आणलेली सकाळची काय केली
उकळते दुधात चहा शिजला असं वाटत नाही. आता घातली बघ चाळणीच. हे असं बघूला भरलं. ताजं दूध असलं तर सगळं बिन तापलेलं. ती साखर हे रेशनची ह्याला पाहिजे ग. खायला लागते ह्यांना बारीक त्याच्या दुधात. दूध भात खायला लागलं म्हणजे ह्यांना साखर लागते बारकी. असं शक्यतो खात नाही तर बारकी असली तर द्या म्हणते. संपले म्हणायचं. ते आणलेली आहे की सकाळी किलोभर. बरं ठीक आहे हाय. बघू तू येईल अजून. दुधाला एकदा बघून या एकदा बघून तू गेलं तर मी बघते जा. ह्याला उतू गेलं तर काय हलवू काय गेल्या हलवू का आधीच असं हलव म्हणते मला ते. लय उशीर शिजवावं लागणार आहे. ताज्या दुधाचा आत्या चहा पित नाही त्या. लय उशीर अर्धा पाऊण तास शिजवावं लागेल मला तर वाटतंय. 10-15 मिनटं तरी निदान. दुधाचा पेत आहे पण चांगलं दूध तापलेलं असलं तर. आलंय का ग काय करते मग. कुठलं काका आलं ते. गेलत ना काका. मला सकाळी ह्यांनी म्हणलंच तरी संभाजी काका नाही तर कोणतर आलंय. कव्वाच्याने गेली ही ताई चाऊ तू गेला गेला हो तुम्ही बघती त्याला कसं जाता येत. कसं उतू जातं म्हणून बघत बसली काय आला बघ आला बघ तो आला. आत्याला प्यायला द्यायला लागतं बरं का चहा. मला बी हाय मेंदू. आजीला कबशीत आणि काकाला कापात. आणि तुला कशात पारातीत प्याला प्याल्यात लय बसतो चहा म्हणून पिते. आजी रोज आंबा पडत्याला तेवढं इकडे पास करते पुरींकडे. आणला का आंबा ह्या काही मोनाच्या आता दिलाय. सगळ्याच हातात एक एक आंबा इथं. आली आजी. काका गेलत ना होय होय तुला ती वाटी हा काम लागते इथं आलं ना आता चहा प्यायला. नाही मी पेत नाही म्हणजे मी बी तिथे केला तर मी पिढी तर पेला नाही हिनं हाक मारली म्हणलं. नाही ते एकटं झालं का मला सकाळी म्हणत होते यांनी संभाजी काका सारखं दिसतंय. मी म्हणलं आता तर गेलं तर कशाला येते म्हणलं लगेच. काका आलाय मेहुणीच्या पुरीच्या वाढदिवसा. होय काय येत न गेली आम्हाला वाटलं सगळी आली का पण सगळे एकटच. एकालाच तिथं हे काका ही तिथं एकालाच आलाय त्यातलं समजायला आणून त्यांना काय काम करावं. शिजला का तुमची हा परवा दिवशी 3 दिली. पहिली 15 दिली. एकदा 10 एकदा 5 आणि काल 3 दिली तुम्ही काय तकडे गेली आला हनुमा देखत आणि आता मला 21 साडी तुमची देऊन टाकली. आणलंय की पण बांधलं नाही अजून. ही आंब हे करा. रोज आजी सकाळची आली का 2-3 घेऊन येते संध्याकाळी आली का 2-3 आणती. रोज ते आंब्याशिवाय येतच नाही. समजायला एक दिलाय हातात. बघितलं की मी सगळी घेऊन आली एक एक आंबा. काय झालं जवळ